बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या पिंपळगाव काळे येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे निर्माण झाला होता काही काळ तणाव. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती आणली नियंत्रणात. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले होते. यावेळी तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सध्या पिंपळगाव गावात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेने सण साजरा करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. केवळ गैरसमज पसरलेला आहे असं एकंदर चौकशीवरून समजलेलं आहे आपल्याला. नाचण्याच्या कारणावरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा इश्यू झालेला नाही. आपलं गाव शांतताप्रिय आहे आणि यापूर्वीसुद्धा आपल्या गावामध्ये कुठलाही शांतताभंगाचा प्रकार झालेला नाही आहे आपल्या माहितीप्रमाणे इतिहासामध्ये. आजसुद्धा केवळ गैरसमज पसरलेले आहेत. तरी गावकऱ्यांनी खूप चांगली साथ दिलेली आहे आणि पोलिसांनी पण तात्काळ हस्तक्षेप करून किरकोळ जे वाद होते ते मिटवलेले आहेत. गावातील वातावरण शांत आहे. तर मला आपल्या सर्वांना विनंती आहे माझ्याकडून पोलीस प्रशासनाकडून की आपण सुद्धा गावामध्ये चक्कर मारावा आणि जे कोणी आता बाहेर काही थांबले असेल त्यांना समजून सांगावं की काही प्रकार घडलेला नाही आहे. आपण आपल्या घरात जा शांतपणे. पोलीस इथे आहेत, काही काळजी नसावी. काही कोणाच्या मनात काही शंका असेल तर मला विचारू शकता तुम्ही. सर, आमचं म्हणणं असं आहे, 2-4 लोक समजा तुमचे, आम्ही समजा गावातले 5-6 जण एक चक्कर मारलं तर आपण घरही सांगू शकतो. निश्चित आपण तुम्ही पंडित साहेब तुमच्यासोबत येईल आपल्या भेटायला. किंवा घरात थांबा, जसं आता बाहेर निघू नका. बरोबर, सगळं शांत आता वातावरण आहे, 10 वाजे काही वाद जेवण नाही आहे, काही नाही आहे कोणाचा. बरोबर, चालेल. हो, यस, बिलकुल. चला, धन्यवाद सर्वांचे. पिंपळगाव काळे गावामध्ये शिवजयंतीची मिरवणूक चालू असताना काही किरकोळ शाब्दिक वाद झाले होते. परिस्थिती शांत आहे. कुठल्याही प्रकारच्या मनानुचित प्रकार घडलेला नाही आहे. शांतता आहे. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही. पोलीस इथे तैनात आहेत. नागरिकांचं म्हणणं आहे काही दगडफेक वगैरे काहीतरी असं. अजिबात नाही. एक सिंगल दगडसुद्धा फेकला गेलेला नाही आहे. नाचण्यावरून किरकोळ वाद झाले होते, शाब्दिक वाद. त्या पलीकडे काही झालेलं नाही गावामध्ये. सन दैनिक खबरी शामतकसाठी जळगाव जामोद येथून विजय वानखेडे तर बुलढाणा येथून अशोक जसवानी.